बोला पुंडलिक वरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ज्ञानेश्वरीचा अध्याय 13वा प्रकृती पुरुष विवेक योग या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत। 25 भाग झालेले आहेत। आज आपण 26वा भाग पाहणार आहोत। 670 ओव्या झालेल्या आहेत आणि हा जो आपण आता चाललेला श्लोक आहे तो श्लोक नंबर 11 चालू आहे। आता पुढे जाण्याच्या अगोदर पाठीमागे काय झालेलं आहे 25 भागाचा थोडासा आपण घोषवारा घेऊयात आणि लगेचच पुढे जाऊयात। तर हा जो प्रकृती पुरुष विवेक योग आहे या योगामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी माणसाने कसं वागावं आणि कसं वागू नये या संदर्भात संपूर्ण संस्कार याच्यामध्ये आलेले आहेत। त्यामुळे हा योग जर आपण नीट अभ्यासला तर आपल्याला हा प्रश्न पडणारच नाही की मी समाजात वागावं कसं, बोलावं कसं, काय बोलावं काय बोलू नये, हे संपूर्ण याच्यामध्ये त्याचं मार्गदर्शन आलेलं आहे। तर या अध्यायाची सुरुवातच होती ज्ञानेश्वर माऊली आपले जे गुरु आहेत निवृत्तीनाथ त्यांची स्तुती करून त्यांची परवानगी घेऊन या अध्यायाला सुरुवात करतात। या अध्यायाच्याच निमित्ताने भगवान श्रीकृष्ण अर्जुनास जे उपदेश करत आहेत तो उपदेश आपल्याला ऐकायला मिळतो। भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात की हे जे शरीर आहे याला क्षेत्र म्हणतात आणि हे जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात आणि सर्व क्षेत्रांमध्ये जो क्षेत्रज्ञ आहे तो मीच आहे हेही जाण असं म्हणतात। नंतर विषय येतो की हे क्षेत्र म्हणजे हे शरीर याच्यावर अधिकार कोणाचा आहे तर त्यासाठी जे समाजातील विविध मान्यवर लोक आहेत विविध विचारधारा ठेवणारे लोक आहेत ते आपापल्या परीनं या शरीरावर कोणाची सत्ता आहे ते सांगतात। त्यामध्ये कर्मवादी आहेत, कर्मवादी लोक कर्म कसं श्रेष्ठ आहे या पद्धतीने सांगतात। तसंच सांख्य मतवादी लोक आहेत, त्यानंतर कालवादी लोक आहेत, स्वभाववादी लोक आहेत, हे प्रत्येक जण आपापल्या परीनं हे शरीर म्हणजे हे जे क्षेत्र आहे याच्यावर कोणाचा अधिकार आहे हे सांगतात। पण कोणालाही हे स्पष्ट करता येत नाही की या शरीरावर कोणाचा अधिकार आहे। त्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात की हे क्षेत्र म्हणजे काय तुला सांगतो आणि त्यावेळेस भगवंत सांगतात की हे क्षेत्र 36 तत्वांपासून बनलेलं आहे। त्यानंतर अतिशय महत्वाचा श्लोक नंबर 7 येतो। या श्लोकामध्ये सत्पुरुषाची लक्षणं सांगितलेली आहेत। त्यात मनाची इच्छा नसणे, दांभिकपणा असणे, अहिंसा, शांती, सरळपणा, आचार्य उपासना, अंतर्बाह्य सुचिरभूतपणा, स्थिरता, आत्मसंयम या सगळ्या गोष्टींचा उहापोह झालेला आहे। त्याचा आपण अभ्यास केलेला आहे। त्यानंतर जो साधक आहे ते साधक होण्यासाठी, उत्तम साधक होण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीचं ज्ञान मिळवण्यासाठी साधक कसा असावा याचं वर्णन आलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण पाहिलं की विषयांविषयी विरक्ती हवी, म्हणजे विषय वैराग्य असावं। विषय वैराग्य जर नसेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारची साधना, ज्ञान साधना ही करता येत नाही। त्याचप्रमाणे अहमपणाचा अभाव असावा।
आपण आपल्या गुरुकडे जाताना आपण काय लीन होऊनच गेलं पाहिजे. गुरु जे सांगतात, जसं सांगतात तसं ऐकलं पाहिजे. मी फार हुशार, मला हे सगळं समजतं आणि मला हे माहिती आहे. या जर या विचारानं जर आपण गुरुकडे गेलो तर आपल्याला गुरुकडून विद्या मिळत नाही. तर त्यामुळं अहंकाराचा अभाव असणं आवश्यक आहे. नंतर जन्म आणि मृत्यू, वृद्धपणा आणि शरीर व्यवस्था यांचे ठिकाणी दोष दृष्टीने पाहणे म्हणजे काय? की हे माहिती पाहिजे त्याला की आपला जन्म झालेला आहे म्हणजे मृत्यू होणार आहे. वृद्धापकाळ येणार आहे. शरीराची व्यवस्था हळूहळू कोलमडत जाणार आहे. म्हणजे काय? की मग आपण हे साधनेची व्यवस्थापन व्यवस्थित करतो. म्हणजे आपले हातपाय नीट असतानाच आपण साधनेच्या मार्गाला लागतो आणि भगवंताची प्राप्ती करण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करतो. तर यानंतर ज्ञान किंवा ज्ञानी पुरुषाची लक्षणं आलेली आहेत. तर ज्ञान म्हणजे काय किंवा ज्ञानी पुरुष कोणाला म्हणायचं की जो वेळेच ओळखतो की आपल्याला वृद्धापकाळ येणार आहे, आपला जन्म झालेला आहे म्हणजे मृत्यू येणार आहे. तर मग आपल्या जन्माचं सार्थक लावण्यासाठी काय करायला हवं? तर भगवंताची प्राप्ती करायला हवी. भगवंताशी एकरूप व्हायला हवं. त्यासाठी वेळेच सावध व्हायला हवं. हे जो जाणतो तो ज्ञानी पुरुष. अजून काय आलंय ज्ञानी पुरुषाच्या संदर्भात? की त्यातच असं आलेलं आहे की जो जिवंत असताना पुनर्जन्माचे निवारण करतो व हा जन्म गेल्यावर पुन्हा पुन्हा मृत्यू टाळतो म्हणजे पुन्हा जन्म घ्यावा लागू नये म्हणून याच जन्मामध्ये जो आत्मस्वरूपी राहतो म्हणजेच जन्म मृत्यू मिथ्या समजून आत्मस्वरूपी लीन राहतो, ज्याला जन्म मृत्यूचे दुःख राहिलेले नाही तो ज्ञानी आहे असं समजावं. अजून काय? की मोक्षासंदर्भात तो वेळेस सावध होतो आणि भगवंताची प्राप्ती करण्यासाठी आराधना करतो आणि वेळेच मोक्षाची प्राप्ती करून घेऊन जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो. अजून काय? की ही अजून ज्ञान संपन्न पुरुषाची लक्षणं काय आहेत? की जो सर्वत्र उदासीन असतो म्हणजे कुठं पुरुष, पुत्र, स्त्री, गृह इत्यादीच्या ठिकाणी पूर्ण अनासक्ती असते. म्हणजे स्त्रीच्या बाबतीत म्हणजे आपल्या बायकोच्या बाबतीत तिला प्रेम नसतं. मुलगा, मुलगी म्हणजे आपले जे पुत्र आहेत त्याच्या बाबतीत प्रेम नसतं आणि गृह म्हणजे घराच्या बाबतीतही प्रेम नसतं. म्हणजे काय? प्रेम नसतं म्हणजे काय? की त्याचं जास्त लक्ष हे भगवंताच्या आराधनेमध्ये असतं. आपल्या मुलाच्या बाबतीत, बायकोच्या बाबतीत प्रेम नसतं असं होत नाही किंवा इथं तसा स्पष्ट अर्थ घ्यायचा नाही. याचा अर्थ असा आहे, गर्भितार्थ याचा अर्थ असा आहे की आपलं गृह, पुत्र, पत्नी यांच्या पाशातून आपण निघालो तरच भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. तो मार्ग सोपा होतो. म्हणून त्यांच्याविषयी प्रेम कमी असावं, अनासक्ती असावी असं सांगितलेलं आहे. अजून काय? की इष्ट असो अथवा अनिष्ट काही प्राप्त झाले तरी चित्ताची समता नेहमी कायम ठेवतो. म्हणजे मनाप्रमाणे घडलं तरीही हा सुखी असतो. मनाप्रमाणे नाही घडलं तरी ठीक आहे. काय हरकत नाही. अशी मनाची त्याची बैठक असते. याला म्हणायचं स्थिर भाव. तर त्याचं मन असं स्थिर असतं.
संपत्तीविषयी असा मनुष्य उदासीन असतो. पैसे मिळाले काय, नाही मिळाले काय, काही फरक पडत नाही. अजून काय, की असा जो ज्ञानी पुरुष आहे, तो माझ्या ठिकाणी अनन्य भावे करून निर्दोष भक्ती करतो. म्हणजे पुत्र, स्त्री, गृह यांच्यापासून त्याने लक्ष काढलेलं असतं, पण मग लक्ष लावलेलं असतं कुठं? भगवंताच्या भक्तीमध्ये, भगवत भक्तीमध्ये त्यांना लक्ष लावलेलं असतं. आणि एकांतात राहण्याची आवड असणे व लोकसमुदायात राहण्याची आवड नसणे ही काही त्याची लक्षणं आहेत. म्हणजे असा मनुष्य गोंगाटामध्ये, गर्दीमध्ये राहत नाही, शहरांमध्ये राहत नाही. तो एकटं राहणं पसंत करतो. एकटं राहणं का पसंत करतो? कारण संपूर्ण लक्ष हे भगवत प्राप्तीकडे राहावं म्हणून असा मनुष्य एकटं राहणं पसंत करतो. मग अशी लोक सरोवराच्या काठावर, तीर्थस्थळी अशा ठिकाणी आढळतात. भगवंताची भक्ती करत करत असतात ते. आणि तो ज्यानं आपलं मन माझ्या स्वरूपी लीन केले आहे, त्यानेच आपले व माझे ऐक्य साधलेले आहे. भगवंत म्हणतात की ज्यानं मन संपूर्णपणे माझ्या स्वरूपी लीन केलेलं आहे, त्यालाच माझी प्राप्ती होते. म्हणजे संपूर्ण ज्याचं लक्ष भगवत प्राप्तीकडे आहे, असं असेल तरच भगवंताची प्राप्ती होणार आहे. थोडं हे थोडं ते असं नाही चालत. म्हणजेच काय, याप्रमाणे एकनिष्ठ होऊन जो भगवंताची सेवा करतो त्यालाच मूर्तिमंत ज्ञान झाले आहे असं समजावं. बघा, आपण ज्ञानी पुरुषाची लक्षणं बघत आहोत आणि आपण 2 भागापूर्वी सुरुवात केलेली आहे. अज्ञानी पुरुषाची लक्षणं, अज्ञान म्हणजे काय तेही पुढे येणार आहे. तर अजून ज्ञानी पुरुषाची लक्षणंच आपण लक्षात घेत आहोत. ते लक्षात घ्या की आत्मज्ञानात निमग्न असणे, परमार्थिक ज्ञानाचा साक्षात्कार होणे ही लक्षणे ज्ञान प्राप्ती करून देणारी आहेत. म्हणून ज्ञान असे म्हटले आहे. आणि त्याहूनही जे उलट ते अज्ञान होय. म्हणजे या जगामध्ये हा जो एक परमार्थ आहे, परमात्मा आहे, त्याचंच भजन करायचं, त्याचीच आराधना करायची असं सांगितलेलं आहे. आणि त्याचं भजन करताना, त्याची भक्ती करताना आपलं जे ज्ञेय आहे, ज्ञेय म्हणजे काय, की हे जे तत्वज्ञान आहे, हे जे अध्यात्म आहे, ते वाचून मिळणारं जे फळ आहे ते म्हणजे ज्ञेय. त्या ज्ञेयाकडे त्याचं लक्ष असलं पाहिजे. म्हणजे उद्दिष्ट काय आपलं, हे फळ. हे फळ म्हणजे काय, तर भगवत प्राप्ती, मोक्ष प्राप्ती. या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून निघणं हे म्हणजे ज्ञेय, म्हणजे हे म्हणजे उद्दिष्ट हे असलं पाहिजे. नुसतं ज्ञान प्राप्ती होऊन काही उपयोग नाहीये. त्या ज्ञान प्राप्तीचं फळ जे ज्ञेय ते मिळलं पाहिजे. म्हणजे काय, मोक्ष मिळला पाहिजे. तर याच्याकडे त्याचं सर्व लक्ष असायला हवं. अजून काय आहेत बाबा, आता यानंतर जे आलेलं आहे ते अज्ञानाची लक्षणं. अज्ञानाची लक्षणं आपण काल पाठीमागच्या भागात सुरुवात केलेली आहेत. त्यावेळेस आपण असं म्हटलं होतं की आपण आरशात पाहिलं की आपल्याला अज्ञानाची लक्षणं दिसतील. म्हणजे आपल्यामध्ये किती अज्ञान आहे, प्रत्येकामध्ये अज्ञान आहे, ते आपल्याला दिसेल. तर हाच आरसा दाखवण्याचं काम ही ज्ञानेश्वरी करत आहे. म्हणजे काय, की आपल्याला माहितीच नसतं आपल्यात काय अज्ञान आहे. आपण ज्याला ज्ञान समजतो आहोत ते अज्ञान आहे हे माहितीच नाही, किंवा ह्याला अज्ञान म्हणतात हे माहितीच नाहीये. आपण सरधोपटपणे या आपल्या जीवनामध्ये वागत असतो आणि त्यामुळे कुठेतरी कॉम्प्लिकेशन्स तयार होतात, कुठेतरी प्रॉब्लेम तयार होतात. तर तसं होऊ नये
म्हणून इथं अज्ञानाचे लक्षण ज्ञानेश्वर माऊलीने स्पष्टपणे सांगितलेले आहेत. अर्थात ही लक्षणं, ही अज्ञानाची जी लक्षणं आहेत ही गीतेमध्ये नाही आहेत, पण ज्ञानेश्वर माऊलींनी ही ज्ञानेश्वरीमध्ये ऍड केलेली आहेत. याचा फार उपयोग होतो. ही थोडक्यात आपल्याला आपलं जीवन जगण्यासाठी जी गाईडलाईन आहे. आता मग ही ही लक्षणं काय आहेत, काय आरसा दाखवला आपल्याला, ज्ञानेश्वर माऊलींनी काय आरसा दाखवलेला आहे, तर आपली प्रतिष्ठा व्हावी म्हणून लोक आपल्यास मान केव्हा देतील याची जो वाट पाहत असतो व लोकांनी आपला सत्कार केला म्हणजे संतोष पावतो. हे पहिलं अज्ञानाचं लक्षण आहे. म्हणजे कोणीतरी आपला सत्कार करावा, आपली प्रतिष्ठा वाढावी आणि मग हा संतोष पावणार म्हणजे आनंदी होणार. हे पहिलं अज्ञानाचं लक्षण आहे. दुसरं लक्षण म्हणजे गर्वाने पर्वताच्या शिखरावर चढून जाऊन कधीही खाली उतरत नाही, अशा पुरुषाच्या ठिकाणी पूर्ण अज्ञान वास करते असे समजावे. अतिशय गर्विष्ठ असणं, गर्व असणं, आपल्याकडे जे काय आहे त्या बाबतीत गर्व बाळगणं हे अज्ञानाचं लक्षण आहे. आता गर्व कशाचा बाळगतात लोक? स्वतःच्या संपत्तीचा गर्व असतो, आपल्या सुंदर पत्नीचा गर्व असतो, आपल्या कर्तृत्ववान मुलाचा गर्व असू शकतो, किंवा आपल्या जे काही चांगले गुण आहेत, कला आहेत त्याचा गर्व असू शकतो. त्याचा गर्व असला की आपण ते सारखं सारखं लोकांच्या समोर दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय, एक प्रकारे गर्वच आहे तो. तर असं करू नये असं सांगितलेलं आहे. हे अज्ञानाचं लक्षण आहे. तर पहिलं लक्षण प्रतिष्ठा किंवा स्वतःचा सत्कार केल्यानंतर संतोष पावणे, नंतर गर्व असणे. तिसरं लक्षण काय आहे की आपल्याला जे कृतकर्म येतात, आपले जे काही चांगल्या गोष्टी आपल्या मध्ये आहेत त्याची प्रसिद्धी करणं. मी असा आहे, मी तसा आहे असं स्वतःच्या मुखानं प्रसिद्ध करणं. आपल्याला येत असलेल्या विद्येची स्वतःच्याच मुखाने प्रसिद्धी करणं हे सुद्धा अज्ञानाचं लक्षण आहे. अजून काय की आपल्या हातून घडलेल्या सत्कृत्याबाबत लोकात डांगोरा पिटणं. लोकांना सवय असते बघा, कधीतरी आयुष्यात काहीतरी सत्कर्म केलेलं असतं आणि तेच वारंवार कोण नवीन भेटला की याची कॅसेट चालू होते आणि तो सांगतो, मी असं केलं तसं केलं, मी चाललो होतो रस्त्यानं, कुत्र्याचं पिल्लू गटारात पडलेलं दिसलं मला, मी त्याला उचललं, धुतलं, उन्हामध्ये वाळवलं, पुसलं त्याला आणि मग त्याच्या आईकडे सुपूर्त केलं. छोटस काहीतरी पुण्यकर्म केलेलं असतं ते प्रत्येकाला सांगत असतो. म्हणजे डांगोरा पिटणे, सत्कृत्याबद्दल डांगोरा पिटणे हे सुद्धा अज्ञानाचं लक्षण आहे. आणि अशा कृत्यातून आपली प्रतिष्ठा कशी वाढेल असे नेहमी करत राहणं हे सुद्धा अज्ञानाचं लक्षण आहे. अजून काय लक्षण आहे बघा की स्वतःचं शरीर नटवणं. दिवसातून 2-3दा आंघोळ करायची, शरीराला अत्तर लावायचं, चांगले कपडे घालायचे आणि फिरायचं हे सुद्धा अज्ञानाचं लक्षण आहे. आणि हे करताना प्राण्यांचे पूजन करण्याविषयी कंटाळा करणं हे म्हणजे अज्ञानाची खाण आहे. अजून काय, जो सहजगत्या जे भाषण करतो ते मनुष्याच्या हृदयास तीक्ष्ण पहारीच्या टोकाप्रमाणे भेदते व ज्याचे सर्व बेत हे इतरांस विषयाहूनही घातक असतात. त्याचे जे काही बेत आहे, पुढचे प्लॅनिंग आहेत ते विषयापेक्षाही घातक असतात आणि त्याचं बोलणं हे पहारीच्या टोकाप्रमाणे ते समोरच्याचं हृदय भेदतं. हे सुद्धा अज्ञानाचंच लक्षण आहे. म्हणजे टोचून बोलणं हे अज्ञानाचं लक्षण आहे. अजून काय, त्याचे जिणे म्हणजे हिंसेचे आश्रयस्थानच होय. आपण पाहिलं शब्द हिंसा, इथं तेच सांगितलं, शब्द हिंसा करायची नाही.
आपलं बोलणं समोरच्याला टोचेल असं वागायचं नाही, असं बोलायचं नाही. किंवा थोडा जरी त्याला त्याची कोणी स्तुती केली की लोहाराचा भाता जसा फुलतो तसा हा चढून जातो आणि थोडी हानी झाली असता लगेच दुःख मग्न होतो. म्हणजे स्थिर मन आहे का? नाहीये. स्थिरता आहे का? नाहीये. म्हणजे हे सुद्धा अज्ञानाचं लक्षण आहे. अजून काय आहे की जशी वावटळीतली धूळ आकाशापर्यंत उडते तसंच लोकांनी थोडी स्तुती केली, अगदी थोडी जरी स्तुती केली की हा हर्षानं फुलतो, अतिशय आनंदी होतो. हे सुद्धा अज्ञानाचं लक्षण आहे. तसेच ज्याला मान व अपमान या दोन्ही गोष्टी सहन होत नाहीत किंवा एकास वचन देऊन दुसऱ्यास मदत करणे हे सुद्धा अज्ञानाचं लक्षण आहे. किंवा एखाद्याचे पालन करतो असे सांगून अंतर्यामी त्याचा घात करण्याविषयी हेतू धरणे हे सुद्धा अज्ञानाचंच लक्षण आहे. तर काल आपण इथपर्यंत आलेलो होतो. आज भाग नंबर 26 आणि ओवे नंबर 770 त्याचं आपण वाचन करूयात आणि पुढे जाऊयात. आपण पाहत आहोत अज्ञानाची लक्षणं. आपण याच्या अगोदर पाहिलेले आहे ते ज्ञानाची लक्षणं. आता आपण पाहत आहोत अज्ञानाची लक्षणं. नीट लक्षात घ्या, हे अतिशय मार्गदर्शनपर आहे. जीवनात कसं वागावं हे याचा हा संस्कार आहे. तर त्यामुळे नीट लक्ष देऊन हे ऐकायचं आहे. ही सगळी लक्षणं आपल्यातून कशी निघून जातील यासाठी ती माहिती तर असणं गरजेचं आहे ना. त्यामुळे नीट लक्षात घ्यावं. गार शेवाळे गुंडाळली का निंबोळी जैसी पिकली तैसी जयाची भली बाह्य क्रिया अज्ञान तयाचिया ठाई ठेविले असे पाही या बोला आन नाही सत्यमानी आणि गुरुकुळीला जे जो गुरु भक्ती उभजे विद्या घेऊनी माझे गुरुसीची जो तयाचे नाम घेणे ते वाचे शूद्रान्न होणे परी घडले लक्षणे बोलता ये आता गुरुभक्ताचे नाव घेवो तेने वाचे प्रायश्चित्त देवो गुरुसेवका नाव पहा हो सूर्य जैसा. शेवाळाने लिप्त झालेली शिळा वरकांती हिरवी गार दिसते व निंबोळ्या पिवळ्या धमक दिसतात. त्याप्रमाणे ज्याची कृत्ये म्हणजे जो अज्ञानी पुरुष आहे अशांची कृत्ये बाह्यकारी मात्र उत्तम दिसतात. ज्या मनुष्याच्या ठिकाणी अज्ञान निसंशय आहे अशा मनुष्याच्या ठिकाणी अज्ञान निसंशय आहे हे तू पक्के समज. बघा, भगवंतांनी किंवा ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला उद्देशून हे सांगितलेलं आहे की अज्ञानाचं लक्षण काय आहे की तो जी शिळेवर शेवाळ चढल्यानंतर हिरवीगार दिसते, सुंदर दिसते, पण खर तर खाली दगड असतो, त्याच्यावर पाय ठेवला सटकतो माणूस. किंवा लिंबोळ्या असतात बघा, लिंबाच्या लिंबोळ्या पिवळ्या धमक दिसतात, एकदम छान दिसतात. त्याप्रमाणे ज्याची कृत्ये हे बाह्यकारी उत्तम दिसतात. काही लोकांना सवय असते की स्वतःला उत्तम प्रेझेंट करायचा. मी कसा चांगला आहे, मी कसा उत्तम आहे, मी कसा मनुष्य धर्म पाळणार आहे, मी कसा भक्तिभावाने वागणार आहे, मी कसा भगवंताची पूजा अर्चा करणार आहे, अशी आपल्यातली चांगली चांगली गुण फक्त प्रेझेंट करणं, फक्त दाखवणं,
अशी काही लोकांना सवय असते. हे स्वतःला अगदी साळसूद असं असं दाखवतात, पण खरे ते तसे नसतात. हे सुद्धा अज्ञानाचंच लक्षण आहे. हे तू पक्के समज. थोडक्यात भगवंत आपल्याला सावध करीत आहेत, अशा लोकांच्या पासून सावध राहा असं. आणि गुरुकुलाचे नाव घ्यावयास ज्याला लाज वाटते, गुरुसेवेचा जो तिटकारा करतो आणि ज्या गुरुपासून आपल्याला विद्या प्राप्त झाली आहे त्यालाही जो मानत नाही. आपण आयुष्यभर विद्यार्थी असतो बघा. आपण आयुष्यभर काही ना काहीतरी शिकत असतो. म्हणजे काय? शिकत राहणे हा आपला गुणधर्म आहे. म्हणजेच काय? शिकत राहणे हे जिवंतपणाचं लक्षण आहे. जो कायम शिकत असतो, काही ना काहीतरी ज्याला शिकायला आवडतं, तो जिवंत आहे असं समजावं. पण हे शिकणं आपण गुरुकडून शिकत असतो, आपल्या मित्राकडून शिकत असतो, आपल्या आईकडून शिकत असतो, आपल्या पत्नीकडून शिकत असतो, आपल्या मुलाकडून शिकत असतो, आपल्या मित्रांकडून शिकत असतो. आपण प्रत्येकाकडून शिकत असतो. जी गोष्ट ज्याच्याकडून शिकतो त्या वेळेपुरता तो आपला गुरु असतो. म्हणजे आपल्या पिढीला सुरुवातीला मोबाईल वापरायला येत नव्हता, इंटरनेट कसं वापरावं समजत नव्हतं. मग आपल्या मुलांनी शिकवलेलं आपल्याला की असं इंटरनेट चालू करायचं, असं व्हॉट्सअप हे करायचं, असं फेसबुक बघायचं वगैरे वगैरे, मेसेज कसा करायचा वगैरे वगैरे. म्हणजे काय? ती कला शिकवण्यासाठी जो गुरु होता तो म्हणजे आपली मुलं होते. तसंच आईनं आपल्याला कितीतरी गोष्टी शिकवल्या. जसं चालायला आई शिकवते, बोलायला शिकवते, संस्कार आई देते. या जीवनामध्ये कसं नीट राहावं हे आई शिकवते. भगवंताच्या ठिकाणी लीन कसं राहावं हे गुरु शिकवतो. खरं ज्ञान काय आहे ते गुरु देतो आपल्याला. आणि अशी जी पुस्तकं आहेत ज्ञानेश्वरी सारखी, हे जे संत साहित्य आहे, यातूनही आपल्याला भरपूर ज्ञान मिळतं. म्हणजे हे हे आपले गुरु आहेत. म्हणून आपण ज्ञानेश्वर माऊलींना गुरु मानतो. म्हणून आपण तुकाराम महाराजांना गुरु मानतो. म्हणून आपण सर्व संतांचं आचरण करतो. का? तर त्यांच्याकडून आपल्याला हे ज्ञान मिळतं. तर असं ज्यांच्याकडून ज्ञान आपल्याला मिळतं त्यांचाच आपण तिटकारा करणं हे अज्ञान आहे. आणि त्यांना न मानणं, अशा गुरूंना न मानणं हे अज्ञानाचं लक्षण आहे. अशा मनुष्याचे नाव घेणे म्हणजे क्षुद्राच्या घरी अन्न सेवन केल्याप्रमाणे आहे. एवढं वाईट आहे ते. पण काय करावे? अज्ञानाची लक्षणं सांगताना त्याचा उच्चार करावा लागतो. हे जे अशी लोक असतात, जे दांभिक लोक म्हणतात ह्याला, की वरवर दाखवतात वेगळं आणि असतात आतून वेगळंच, याला म्हणायचं दांभिकपणा. तसेच ज्या गुरुकडून ज्ञान घेतलं त्यालाच मानत नाहीत, अशा लोकांचं नाव घेणं सुद्धा चुकीचं आहे. पण हे उदाहरण सांगण्यासाठी अशा लोकांची नावं घेणं आवश्यक आहे. त्यांचा उच्चार करावा लागतो असं माऊली म्हणत आहेत. तेव्हा आता ज्या गुरुभक्तांचे नाव सूर्याचे तेजाप्रमाणे सर्व गुरुची निंदा करणाराचे नाव घेण्यात ते पातक घडले, ते यापासून दूर होईल. हा ठाववरी तया नामाचे भयहरी, मग म्हणे अवधारी आणिके चिन्हे, तरी अंगे कर्मे ढिला, जो मने विकल्पे भरला, आवडीचा अवगळला, कुहा जैसा तया तोंडी कांडी काटी वडे, आता नुसधी हाडे, अशुची तेणे पाडे, सभाई जो, जैसे पोटा लागी सुणे, उघडे झाकले न म्हणे, तैसे आपले पासवे नेणे,
द्रव्य लागी या ग्रामसिंहाची या ठाई, तैसा मिळणी ठावा ठावो हवी नाही, तैसा स्त्री विषयी काही विचारिना. गुरुची निंदा करणाऱ्याचे नाव घेण्यात जो पातक घडले आहे ते यापासून दूर होईल इथपर्यंत आपण पाहिलं. एवढा वेळ नामोच्चारापासून जे भय होते ते दूर झाले व आता अज्ञानाची दुसरी लक्षणं, दुसरी चिन्ह काय आहे ते सांगतो असं माऊली म्हणतात. जो स्वतः कर्मे करीत नाही व मनाचा संशय धारण करतो तो रानातल्या अमंगळ विहिरीप्रमाणे होय. आता जो स्वतः कर्म तर करत नाही आणि मनात संशय धारण करतो म्हणजे काय, सत्कर्म करत नाही आणि सत्कर्माच्या विषयी मनात संशय धरतो म्हणजे काय की मी हे केल्यानंतर आपलं चांगलं होईल का, भगवंताची आराधना केली, पूजा केली तर आपल्याला मोक्ष प्राप्ती होईल का, हा ज्याच्या मनामध्ये शंका आहे हे सुद्धा अज्ञानाचं लक्षण आहे. म्हणजे काय, तुम्ही निसंशय भगवंतावर श्रद्धा ठेवली पाहिजे, निसंशय तुम्हाला मनातून असं वाटलं पाहिजे, मनोमन असं वाटलं पाहिजे की भगवंताची सेवा केली, भगवंताची आराधना केली की 100% मोक्ष मिळणारच आहे. त्याच्यावर संशय घेण्यासारखं काही नाहीये. तो रानातल्या अमंगळ विहिरीप्रमाणे असं सांगितलेलं आहे. ती विहीर कशी असते तर तिचे तोंडावर काटेरी झाडे उगवलेले असतात व आत पुष्कळ प्राणी पडून मेल्यामुळे हाडे साचलेले असतात. त्याप्रमाणे जो मनुष्य अंतर्बाह्य अशुद्ध असतो, ज्याप्रमाणे अन्न उघडे आहे किंवा झाकलेले आहे हे न पाहता कुत्रे ते खाते, त्याप्रमाणे आपले किंवा दुसऱ्याचे याचा विचार न करता जो द्रव्याचा अभिलाप करतो. काय सांगितलंय बघा की असे जे मनुष्य आहेत की जे स्वतः कर्म करत नाहीत आणि मनाचा संशय धारण करतात, असे रानातल्या अमंगळ विहिरीप्रमाणे. विहीर कशी असते, अमंगळ विहीर कशी असते की जिच्या काठावर काटेरी झुडपं उगवलेले असतात, बाभळ वगैरे उगवलेले असते आणि प्राणी आतमध्ये पडून ते मेल्यामुळे त्यांची हाडे साठलेली असतात. त्याप्रमाणे जो मनुष्य अंतर्बाह्य अशुद्ध असतो, ज्याप्रमाणे अन्न उघडे आहे किंवा झाकले आहे न पाहता कुत्र त्यात तोंड घालतं, त्याला काय समजतं अन्न उघडं आहे का झाकलेलं आहे, त्याला कुठलं तरी अन्न मिळण्याशी मतलब असतो. अशा पद्धतीने जो आपलं आहे का दुसऱ्याचं आहे हे न बघता द्रव्याचा अभिलाप करतो, म्हणजे आपल्याला काहीतरी मिळावं त्याचा अभिलाप करतो. आता हा एक अतिशय चांगला संस्कार आहे बघा की हा संस्कार आपल्या भारतामध्ये कमी आहे आणि बाहेर देशांमध्ये हा चांगला आहे हा संस्कार. म्हणजे काय, जी आपली वस्तू आहे ती आपली वस्तू आहे, दुसऱ्याच्या वस्तूला हात सुद्धा लावायचा नाही. हे भारतामध्ये आत्ता थोडं थोडं दिसायला लागलेलं आहे, पण फॉरेन कंट्रीज मध्ये हे सर्रास पाळलं जातं. दुसऱ्याच्या वस्तूला लोक हात सुद्धा लावत नाहीत. एक उदाहरण सांगतो. आम्ही स्वित्झर्लंडला गेलो होतो आणि त्या ट्रेनमध्ये, त्या रेल्वेमध्ये आमची बॅग राहिली म्हणून मग आता तिथली भाषा आपल्याला कळत नाही, आपलं इंग्लिश त्यांना कळत नाही, तरी पण तिथल्या जो टीसी होता, जो त्या स्टेशन मास्तर होता, त्याच्याकडे मी गेलो, त्यांना सांगितले माझी अशी लाल रंगाची बॅग राहिलेली आहे. तर त्याने एक वेबसाईट दिली आम्हाला की वेबसाईटवर चेक करा. तर वेबसाईटवर बॅग कशी मिळणार, रेल्वेत बॅग गेलेली दिसते डोळ्यानं, रेल्वे चाललेली आहे,
मग ती वेबसाईटवर कशी दिसेल, कसं काय कळणार? तरी पण मी ते वेबसाईटवर गेलो, तिथं वर्णन केल्याप्रमाणे काय बॅग नव्हती. आता काय तिथली भाषा कळत नाही, काय नाही, म्हणून आम्ही तिथं जो धबधबा बघण्यासाठी गेलो होतो तिथं धबधबा बघितला आणि 2-4 तासानं परत आलो. परत आल्यानंतर त्याला विचारलं की अशी अशी बॅग आमची हरवलेली आहे, या ट्रेन मधून गेलेली आहे. तर ट्रेनचं तिकीट त्याला दाखवलं. तर त्यानं जे हरवलेलं आणि सापडलेलं असते त्या वेबसाईटवर आम्हाला नेलं, बघितलं, तर त्यात काही दिसत नव्हतं. मग त्याने एका खोलीमध्ये घेऊन गेला आणि म्हणा बघा ह्याच्यामध्ये तुमची बॅग आहे का? तर त्यात ती माझी बॅग होती लाल रंगाची. आता ती बॅग तिथून पुढं 5-10 स्टेशन पुढे जाऊन परत माघारी आली होती आणि त्याने सीसीटीव्हीत पाहिलं असेल, जे काय असेल तर असेल, तर त्यांच्या लक्षात आलं की लाल रंगाची बॅग माझी आहे. त्यांनी ती त्या ठिकाणी आणून ठेवली होती. आता ती बॅग तिथून 5-10 स्टेशन पुढे जाऊन परत आली होती. 5-10 स्टेशनमध्ये हे बेवारस बॅगेला कोणीही हात लावला नाही. चेन उघडून पाहिलं नाही. त्यातल्या सगळ्या वस्तू आहे अशा होत्या. हे जर आपल्याकडे घडलं असतं, रेल्वेत कोणाची बॅग राहिली असती, दुसऱ्या स्टेशनपर्यंत ते त्यातल्या सगळ्या वस्तू काढून घेऊन ते बॅग रुळाच्या कडेनं म्हणजे रेल्वेच्या कडेला फेकून दिली असती कोणीतरी आणि चांगल्या वस्तू काढून घेतल्या असत्या. रेल्वेत चढताना सुद्धा आपल्याला पाकिट सांभाळत वर चढावं लागतं, दागदागिने सांभाळत चढावं लागतं. म्हणजे आपल्याकडे हा संस्कार फार कमी आहे. कुठला? की ते द्रव्य आपलं आहे का दुसऱ्याचं आहे हे न बघता, जसं कुत्रं अन्न झाकलं आले आहे की उघडलेलं आहे ना, उघड आहे हे न बघता खातं, तसंच हे जे द्रव्य आहे आपलं आहे का दुसऱ्याचं आहे न बघता आपण ते द्रव्य आपल्याला मिळण्याचा अभिलाषा आपण करतो. बघा अजूनही बघा आपण कुठून निघालेलो आहे, त्यांना एक 100ची नोट पडलेली दिसली, आपण चट दिशी वागतोच घ्यायला, चट दिशी वागतो ती घेतोच. त्यामुळे हा संस्कार आपल्याकडे कमी आहे, हा असायला हवा. म्हणजे हे अज्ञानाचं लक्षण आहे. पुढं काय सांगितलंय बघा, या ग्रामसिंहाच्या ठिकाणी जसा स्त्रीसंग करण्याविषयी एकांत किंवा चव्हाट्याची जागा यांचा विधिनिषेध नाही, तसा जो स्त्रीविषयी निर्लज्ज असतो, स्त्रीविषयी निर्लज्ज असणं हे सुद्धा अज्ञानाचं लक्षण आहे. कर्माचा वेळू चुके का नित्य नैमित्तिक ठाके, ते जयान दुःखे जीवा माझी. पापी जो निसगू पुण्याविषयी अति निलागू, जयाची या मनी वेगू विकल्पाचा. तो जाण निखिळा अज्ञानाचा पुतळा, जो बांधोनी असे डोळा वित्ता शेते. आणि स्वार्थे अळूमाळे, जो धैर्यापासून चाळे, जैसे तृणबीज ढळे मुंगिये चिनी. पापचारणाबद्दल जो निसंग व पुण्यकर्माच्या आचरणाबद्दल जो निर्लज्ज असतो. पापचारणाबद्दल म्हणजे पाप आचरणाबद्दल, म्हणजे पाप करण्याबद्दल जो निसंग असतो, म्हणजे निर्लज्जपणे पाप करतो, त्याला काही वाटत नाही. आणि पुण्यकर्माच्या आचरणाबद्दल जो निर्लज्ज असतो, पुण्यकर्म काय करायचं म्हणलं तर करत नाही, निर्लज्जपणे तो नाही असं म्हणतो. व ज्याच्या मनात संशय भरलेला असतो आणि जो द्रव्य प्राप्तीविषयी पाप पुण्याची चाड बाळगत नाही, हे आपल्याकडे नेहमी घडतं. आपण शहराच्या कुठल्या ठिकाणी गेलो की रिक्षावाला पहिल्यांदा आपल्याला फसवतो. आपल्याला जायचं असतं एके ठिकाणी, पुढे दुसरीकडे फिरून फिरून घेऊन जातो, मीटर वाढवतो. म्हणजे काय, द्रव्य प्राप्तीच्या बाबतीत पाप पुण्याची त्याला चाड नसते. हे पाप आहे, हे पापाचं धन आपण मिळवू नये असं त्याला वाटत नाही. सचोटीनं पैसा कमवावा, कष्टानं पैसा कमवावा असं ज्याला वाटत नाही, मग काय दुधामध्ये भेसळ करतो,
नंतर काय करतो की जे काही विक्री करतो किंवा काही दुकानदार बघा काटा मारणे वगैरे प्रकार करतात. म्हणजे असतं पाऊण किलो पण भासवतात 1 किलो. त्याला खाली लोहचुंबक लावलेलं असतं किंवा अजून काही काही क्लुप्त्या करून पैसे मिळवतात. असं जे द्रव्य प्राप्ती करणं आहे हे चुकीचं आहे असं सांगितलं आणि यालाच अज्ञानाचं लक्षण आहे. ज्याप्रमाणे गवताच्या काडीवर मुंगी चढली तरी ती गवताची काडी लवते, त्याप्रमाणे जो अल्प लाभाकरिता बुद्धीच्या स्थिरपणापासून ढळतो. अगदी क्षुद्र लाभ असतो, छोटासा लाभ असतो, 1 रुपया पडलेला असतो, तर इकडे तिकडे बघून आपण वाकून तो घेतो. किती क्षुद्रपणा बघा, किती क्षुद्रपणा बघा. जशी मुंगी काडीवर चढली, गवताच्या काडीवर चढली, तर ती मुंगीचं वजन असं किती आहे, पण त्याही वजनानं ती काडी लवते, थोडीशी वाकते. तसंच आपण क्षुद्रपणाने छोट्या छोट्या लाभासाठी आपण असे आपल्या बुद्धीचा स्थिरपणा आपण ढळू देतो आणि त्या गोष्टी करतो. छोटासा लाभ असतो, अगदी छोटासा लाभ असतो की आपल्याला काहीतरी मिळावं म्हणून आपल्या पत्नीला त्रास द्यायचा आणि तिला म्हणायचं की जा तुझ्या माहेरून हे पैसे घेऊन ये. का तर मला बिझनेसमध्ये पाहिजे, हे झालं ते झालं, काहीतरी गरज आहे, धंद्यात लॉस झाला वगैरे वगैरे कारण सांगून तिला त्रास द्यायचा आणि तिच्या वडिलांकडून पैसे मागवणं हा क्षुद्र लाभ आहे. असं कधीही करायचं नाही. छोट्याशा लाभाकरता आपला स्वाभिमान गहाण ठेवायचा नाही. ते पाप आहे, ते चुकीचं आहे असं इथे सांगितलेलं आहे. पावो सुदलिया सवे जैसे थिल्लर कालवे तैसा भावाचे नावे गजबजे जो मनोरथांची या धारसा वाहने जयाची या मानसा पुरी पडिला जैसा दुधिया पाही वायूचे सावाये धुई दिगंतरा जाये दुःख वार्ता होये तैसे जया वाऊधनाची या परी जो अस्त्रो काहीची न धरी क्षेत्री तीर्थी पुरी थारो नेने का मातलिया सरडा पुडती बुडखू पुडती शेंडा हिंडनवारा कोरडा तैसा जया. डबक्यात पाय पडल्याबरोबर जसे त्यातील पाणी गढूळ होते. डबक्यात पाय पडला की जे नितळ पाणी असतं ना, जे खाली त्याची धूळ बसलेली असते, पाय पडला की ती धूळ वर येते, तो गाळ वर येतो आणि ते पाणी गढूळ होतं. तसा जो भयाचे नाव ऐकल्याबरोबर घाबरा होतो. एखादी जी घाबरणारी गोष्ट असते त्याचं नाव काढल्याबरोबर जो घाबरा होतो. पुरात पडलेला भोपळा जसा हवा तिकडे वाहत जातो तसा जो मनोरथाच्या पुरात वाहत जातो. आपलं जे मनात जे काही मनोरथाचे जे मनोरथ आहे, आपल्याला जे वाटणाऱ्या गोष्टी मला हे पाहिजे ते पाहिजे हे जे मनोरथ असतात त्यात तो वाहत जातो. वाऱ्याच्या साह्याने धूर जसा गगनापर्यंत उंच जातो तसा तो दुःखाची गोष्ट ऐकल्याबरोबर गडबडतो. म्हणजे त्याचं मन स्थिरच नसतं. थोडंसं दुःख झालं तरी तो गडबडून जातो. थोडीशी भीती, काही संकट आले की तो घाबरून जातो. बघा, मनामध्ये धैर्य असणं हे एक जन्मताच मिळालेलं एक वरदान असतं. काही लोक बघा जन्मताच धैर्यवान असतात. काही मुलं बघा जन्मताच धाडसी असतात आणि काही मुलं छोट्या छोट्या गोष्टीत संशय बाळगणारे असतात कारण त्यांच्या मनात भीती असते.
जेवढी भीती जास्त तेवढा संशय जास्त. आणि जेवढं धाडस असतं, जेवढा धाडसी असतो तो, तो कुठल्याही गोष्टीला सहसा घाबरत नाही. धाडस वेगळं म्हणजे डेअरिंग वेगळं आणि करेज वेगळं. दोन्हीमध्ये फरक आहे. दोन्हीचा अर्थ जरी धाडस असला तर डेअरिंग वेगळं आणि करेज वेगळं. डेअरिंग म्हणजे काय, की अज्ञानातून केलेली जी कृती असते त्याला डेअरिंग म्हणतात. आणि ज्ञानातून केलेली कृती की जी धाडसी कृती असते त्याला करेज असं म्हणतात. म्हणूनच करेज मधून तुमचं व्यक्तिमत्व फुलत असतं. आणि डेअरिंग, अति डेअरिंग म्हणतात ना, अति डेअरिंग केल्यामुळं तुमची रवानगी तुरुंगात होऊ शकते. तर असा हा फरक आहे. वावटळ ज्याप्रमाणे कोठेही स्थिर होत नाही, त्याप्रमाणे जो क्षेत्राचे, तीर्थाचे किंवा शहराचे ठिकाणी कोठेही कायम राहत नाही, किंवा माजलेल्या सरड्यास ज्याप्रमाणे वरून खाली आणि खालून वर जाण्याचा व्यर्थ नाद लागलेला असतो, त्याप्रमाणे पाण्याचा रांजण. आता ही जी उदाहरणं आहेत ही आपण उद्या पाहणार आहोत. म्हणजे यात काही उदाहरणं दिलेली आहेत की कसा मनुष्य, अज्ञानाची लक्षणं काय काय आहेत हे सांगितलेलं आहे. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. आज आपले हा 26वा भाग आपला इथे संपत आहे. उद्या आपण 27वा भाग बघणार आहोत. तर ही अज्ञानाची लक्षण बघा, अजूनही संपलेली नाही आहेत. म्हणजे किती अज्ञान असतं बघा आपलं. आपण काल तर पाहिलं आणि आजही पाहिलं की अज्ञानाची लक्षणं, की ज्याला गुरु सेवेचा तिटकार असतो, गुरुकडून सगळं तर ज्ञान घ्यायचं पण त्याचा तिटकार असतो, तो अज्ञानी आहे. वरवर दाखवतो वेगळा पण मनातून त्याचा घात करण्याची ज्याच्यामध्ये ज्याच्या मनात असतं, हे सुद्धा अज्ञानाचं लक्षण आहे. वर दाखवतो वेगळा आणि आत वेगळाच असतो. वर दाखवतो मी फार सज्जन आहे, पण खरं तर तो सज्जन नसतो, हे सुद्धा अज्ञानाचं लक्षण आहे. अजून काय पाहिलं आपण आज, की स्वतः कर्म करत नाही, मनात संशय धारण करतो, हे सुद्धा अज्ञानाचं लक्षण आहे. किंवा आपलं किंवा दुसऱ्याचं असं न मानता कुणाच्याही द्रव्याची अभिलाषा करणं, हे सुद्धा अज्ञानाचं लक्षण आहे. नंतर स्त्री संघाविषयी निर्लज्ज असणं, तसंच स्वधर्माचे कर्म आणि पुण्य कर्म आचरणाबद्दल जो निर्लज्ज असतो, पापचारण करण्यासाठी जो निसंग असतो, ज्याच्या मनात संशय भरलेला असतो, ही सगळी लक्षणं ही अज्ञानाची आहेत. किंवा द्रव्य प्राप्तीविषयी पाप पुण्याची चाड न बाळगणं, कसाही येऊ देत पैसा, येऊ देत घरात. बघा, दुष्कर्मापासून आलेला पैसा किंवा आयता आलेला पैसा किंवा कष्ट न करता आलेला पैसा हा अतिशय घातक असतो. कारण जो कष्ट न करता आलेला पैसा असतो त्याला इझी मनी म्हणतात. तो इझी मनी इझिली येतो आणि इझिली निघून जातो. आता इझिली निघून जातो म्हणजे काय, तर पैसा निघून जाण्याचे मार्ग इझी असतात. म्हणजे काय, इझिली व्यसनामध्ये उडवतो, अगदी इझिली, सहजपणे. कारण तो सहज आलेला पैसा असतो, तो व्यसनामध्ये जातो. तो पैसा तिथंच थांबत नाही, पुढच्या पिढीलाही आळशी बनवतो. आपली जी मुलं आहेत त्यांना आळशी बनवतो. कारण आपल्याकडे समजा प्रमाणापेक्षा जास्त पैसा असेल तर आपण मुलांना ठीक आहे हे घे पण गप्प बस, तोंड बंद कर. मग हे असा जो पॉकेट मनी मिळालेला असतो, असा जो पैसा मिळालेला असतो, त्या मूल असते, त्याच्या बुद्धीपेक्षा जास्त पैसा मिळाला की त्याला तो पैसा पचवण्याची अक्कल नसते. मग तो इझी मनी हा मुलांच्यात सुद्धा व्यसन घेऊन येतो. मुलांच्यात आळशीपणा आणतो, कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी करतो. मुलं व्यसनी बनतात.
आणि वाईट मार्गाला लागतात. कष्ट करून पैसा मिळवावा ही किंवा कष्ट करून पैसा मिळतो या संकल्पनेवरून त्यांचा विश्वास उडून जातो. त्यामुळे इझी मनी फार वाईट असतो. त्यामुळं असा जो इथं तेच सांगितलेलं आहे, की असं काही गफला करून, काहीही करून जो पैसा आपण मिळवतो, तो चुकीचा आहे. असं मिळवायचं नाही. हे अज्ञानाचं लक्षण आहे. बघा, किती हे जे गाईडलाईन्स दिलेले आहेत इथं, ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, की अज्ञानाची लक्षणं हे त्याही काळात गाईड करणारे होते आणि याही काळात गाईड करणारे आहेत. आपल्याला मार्गदर्शन करणारे आहेत, दिशादर्शक आहेत. जणू काही ज्ञानेश्वर माऊली आपल्यासमोर दिवा घेऊन चालत आहेत अंधाराचं आणि आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जात आहोत. आपल्याला ठेच लागणारच नाही, कारण पुढं दिवा घेऊन साक्षात ज्ञानेश्वर माऊली चालत आहेत. मग आपल्याला आपला ठेच लागणारच नाही, आपण रस्ता चुकणारच नाही. त्यामुळे हे जे ज्ञान आहे त्याच्यावर आपण निसंशय विश्वास ठेवावा आणि ज्ञानेश्वर माऊलींनी जो मार्ग दाखवला तो बिनधास्त डोळे झाकून त्या मार्गावर चालावं, असं हे ज्ञान आहे. हे अतिशय सुंदर ज्ञान आहे. वेळ झालेली आहे. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत आणि ही अज्ञानाची लक्षणं आपल्यामधून काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.